हॅलो, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्याकडे हळद काढणे. लग्नाचे पूर्ण प्रोग्राम आटोपले आहेत आणि आज हळद काढणीचा एक लास्ट प्रोग्राम राहिला आहे. तर आज काय काय होणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा. तर इकडे सगळे जेवणाच्या तयारीला लागलेत. आज आहे हळद काढणी. तर हळद काढणीचं आमच्या इकडे चिकनचं जेवण केलं जातं आणि सगळ्या वाडीतील महिला मंडळी येऊन जेवण बनवतात आणि नंतर सगळ्यांसाठी जेवण असतं. तर हे सगळे वाडीतील मुलं आहेत. हे चिकन कापतायत आणि सकाळी लवकर पहाटे 5 वाजता चिकनचा ट्रक आला होता आमच्या इथे आणि 5 वाजता उठून आम्ही हे सगळ्या कोंबड्या घेतल्या. वाडीतील महिला मंडळी खूपच मेहनत घेतात कारण एवढ्या गरमीमध्ये मोठे मोठे टोपं उचलणं तर हे खूपच मोठं काम आहे. तर आता चालू झाला आहे हळद उतरणीचा प्रोग्राम आणि वाडीतील लोक येऊन गावकरी मंडळी वगैरे येऊन नवरी मुलाला हळद लावून हळद उतरली जाते.
कैलासवासी दत्ताराम यांच्या घराशी असे लग्न हळद काढणीचा विषय. जेवून सगळे तृप्त झाले, मटण वडे खाऊन घराशी निघाले. तर वाडीतल्या सगळ्या लोकांचं जेवण झालंय आणि आता घरची मंडळी जेवायला बसले, म्हणजे आम्हीच. तर आता हा हळदी उतरण्याचा प्रोग्राम पण संपेल. तर आता रात्र झाली आहे आणि आता उद्या माझ्या मावशीकडे बारसा आहे. माझ्या भावाला मुलगा झालाय, तर आता आम्ही उद्या मावशीकडे जाणार आहे. तर चला आपण उद्या भेटूया सकाळी. आत्ता मी माझ्या मावशीकडे आली आहे आणि आज बारसा आहे तर, आणि हे लोक सगळे त्यांच्या वाडीतली जमले तिकडे बारशासाठी. तर गावातील बारसा कसं होतो हे आपण आता बघूया.
कुठे पण लाव. बारशावरून आलो आणि ताईकडे आलो. ताईच्या मुलीचा बर्थडे आहे, तर म्हणून सगळेजण आलेत ताईकडे. तर ही आहे आमची बर्थडे गर्ल. हे आता मला कुठं खेचून याच्यामध्ये मला मोबाईल मध्ये मला खेचून मला म्हटलं किती हे बरं छोटा बरं पडते. आपण फॉरेस्ट कुठला दिसेल काय ये इथे. चला बघा इकडे पुकारा दोघांनी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आस्था, हॅपी बर्थडे टू यू. मुलांची माहिती छान रे. व्हेरी गुड. तुला नाही भरवला खा तू ते ना का मी पण तू पण काय बाबू काढायचं. इकडे बघ थांब सेकंड सांग का अन्न इकडे सांग बा मला नाही जोडायचं. आधी फोटो काढ. सोम तू जा भरव जा शूट करायचं जा ते हरत आहे ना. सगळे प्रोग्राम पण संपले, लग्न पण आटपलं आणि आता आम्ही निघालो परत मुंबईला. तर हे सगळ्या आठवणी घेऊन आम्ही निघालो मुंबईला. गावी येताना पोटात आनंद मावत नसतो, पण इथून निघताना डोळे मात्र भरून येतात. तर आता इथून पण आमची गाडी सुटेल आणि सकाळी आम्ही मुंबईला पोहोचू. तर आता हा व्लॉग आता इथे मी संपवणार आहे. तर आता भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये लवकरच.